हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण शिकत आहे 10वी बोर्डाचे जे जुने पेपर झाले ते आपण सोडवत आहे. म्हणजे तुमचा सराव झाला पाहिजे आणि हे जे मार्क आहे ते हातचे मार्क गेले पाहिजे नाही. तर आपण काल एक व्हिडिओ बनवला होता 2020 मार्च 2020. आज तुम्हाला सांगत आहे नोव्हेंबर 2020चा क्वेश्चन पेपर. याचा आपण काय करत आहे, ॲनालिसिस करत आहे. याच्यानं काय होणार, तुम्हाला पेपर कसा येते, कसा सोडवायचा, कोणत्या प्रकारचे प्रश्न येते, ते कसे सोडवायचे हे तुम्हाला माहीत होणार. तर चला चालू करूया आजच्या या व्हिडिओला. कालच तुम्हाला सांगितलं होतं सेक्शन 1 त्याच्यामध्ये काय असते, लँग्वेज स्टडी 10 मार्क्सची असते. याच्यामध्ये डू ॲज डायरेक्ट असते. त्याच्यातले पहिल्या याच्यातले कोणते 4 प्रश्न सोडवायचे असते जे खूप आणि खूप सोपी असते. जसं बघा, पहिला प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4. तर पहिल्या याच्यात म्हणते कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. हे काही शब्द दिलेले असते, आपल्याला काय करायचे असते, याच्यामध्ये बरोबर शब्द टाकायचा असते ज्याच्याकरताने याचा अर्थ पूर्ण होणार. आणि हे खूप सोपी असते. जसं बघा, पहिला आहे FI रिकाम जागा LD. तर इथं कोणता शब्द टाकल्यानं हा शब्द कंप्लीट होणार. तर इथं जर मी ई लावला तर काय झालं, हे फील्ड झालं. फील्ड म्हणजे शेती. नंतर बघा FOC रिकाम जागा यस. हा शब्द 2020च्या मार्चच्या पण पेपरले आलेला होता, तर रिपीट झालेला आहे. तर असे रिपीट होत असते प्रश्न, म्हणून तुम्हाला ह्या सराव म्हणजे प्रश्नपत्रिकेचा सराव करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला काय होणार, सोडवताना असं वाटणार अरे हा तर प्रश्न मी पहिले सोडवलेला आहे. तर असे काय होणार, सोपे सोपे प्रश्न येणार. बघा, जर इथं मी यू लावला तर हा झाला फोकस शब्द तयार झालेला आहे. तसंच बघा H रिकाम जागा ART. जर मी इथं ई लावला तर हे हर्ट तयार झाला शब्द. आणि खालचं बघा F रिकाम जागा FTY. जर मी इथं आय लावला तर हे काय तयार झालं, 50 शब्द तयार झालेला आहे. तर असे तुम्हाला काय करायचे असते, हे शब्द कंप्लीट करायचे आहे. खूप सोपी असते. चला लिहून घ्या, फुकटचे मार्क काय जाऊ द्यायचे नाही. दुसऱ्या नंबरवर बघा कोणता प्रश्न असते, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा प्रश्न कालच मी सांगितलं होतं, तुम्हाला वाचता येऊ नाही येऊ काही घेणं देणं नाही. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहीत नसला तरीही काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला ABCD येते ना, लहानपणापासून आपण ABCD म्हणत आलो. तर अल्फाबेट म्हणजे काय, ABCDच आहे. समजलं. तर ABCD नुसार आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ABCD येते ना, बस फक्त करायचं काय आहे बघा. जसं मी वाचतो, स्ट्राईक, फ्लॅश, रिवायवल आणि प्रेझेन्स. समजलं. तर हे तुम्हाला समजा वाचताही नाही आले तरी काही फरक पडत नाही. पहिला शब्द बघायचा, इथं यस येते. आता एवढं तर वाचता येते ना, तुम्ही 10वीत गेले आहे का नाही, एवढं तर वाचता येतेच. यस आहे, इथं FI, इथे R आणि इथं P. तर मला सांगा ह्या SFR आणि P यांच्यामध्ये सर्वात पहिलं कोण येते. ABCD म्हणायचं, ABCDEF. कोण आलं, F आलं. तर हा येणार पहिल्या नंबरवर शब्द पूर्णच्या पूर्ण. तर फ्लॅश झाला. मग आता पहिला शब्द गायब झाला, हा शब्द गेला. मग आता यस आहे, आर आहे आणि पी आहे. मग एवढ्यापैकी कोण येणार, तर पहिले यस येणार, आर येणार, तर पी येणार. तर पहिलं कोण येणार, पी येणार. म्हणजे हा दुसऱ्या नंबरवर झाला. मग यस आणि आर मध्ये कोण येणार, PQR, आर येणार. ह्या झाला 3 नंबरवर, ह्या झाला 2, हा झाला 1 आणि ST म्हणजे यस झाला 4 नंबरचा शब्द. तर असं आपल्याला लिहायचं आहे. मग कोण येणार, तर प्रेझेन्स येणार. तर इथं लिहितो मी प्रेझेन्स. मग येणार रिवायवल, जे पहिलंच 3 नंबरवर होता. आणि कोण आहे, स्ट्राईक. तर इथं लिहितो स्ट्राईक. तर असे काय करायचे आहे, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. बघा एवढं तर येतेच आहे. पहिल्याचे 2 मार्क, हे 2 मार्क, 2 आणि 2 4 मार्क झाले पक्के. आपल्याला पेपर सोडवतवरी म्हणजे 2000 फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जो तुमचा पेपर आहे ना, जेव्हा तोपर्यंत आपल्याला 80 मार्काचा कंप्लीट पेपर करून जायचं आहे. तर हे हातचे मार्क जाऊ द्यायचे नाही. बघा हे झालं. नंतर इथं बघा प्रायोरिटीज, पीस, पिक्चर आणि प्लास्टिक. तर इथं पण आता हा थोडासा फरक आहे. का फरक आहे, कारण याच्या सर्वांच्या सुरुवातीला काय आलेला आहे,
पी आलेला आहे. मग अशा वेळी कोणता शब्द सुरुवातीला लिहायचा, म्हणजे पहिल्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवर. मग अशा वेळी काय करायचं, मग दुसरा शब्द पाहायचा. इथे आहे आर, इथे ई, आय आणि एल. तर पहिल्या नंबरवर कोण येणार, तर येणार पीस पहिल्या नंबरवर. झालं. मग बघा इथं आर आहे, आय आहे ना एल आहे, तर मग येणार आयवाला येणार, हा येणार 2 नंबरवर. मग एल आणि आर, मग कोण येणार, एल येणार 3 नंबरवर आणि आर येणार 4 नंबरवर. तर असे आपल्याला शब्द लिहायचे आहे. चला लिहून घेऊ आपण. पहिल्यावर येणार पीस, मग येणार पिक्चर, मग येणार प्लास्टिक आणि लास्टमध्ये येणार प्रायोरिटीज. प्रायोरिटी. झालं. अशा प्रकारचे काय करायचे आहे बघा. वाचता नाही आले तरी तुम्ही सोडवू शकता. ABCD येते ना, बस झालं. मग तुम्ही हे आरामशीर सोडवू शकता. लिहून घ्या. बघा तिसरा प्रश्न असते पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता लक्षात ठेवा, जिथंही तुम्हाला पंक्च्युएट हा शब्द येणार, तर पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्ह. तर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये योग्य विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. कसा करायचा बघा. तुम्हाला विरामचिन्ह माहीतच असेल आणि जर नसेल माहीत, हा प्रश्न तुम्हाला कठीण जात असेल तर सोडून द्यायचं. मी कालच सांगितलं होतं. का सोडून द्यायचं, कारण अटेम्प्ट एनी 4 फक्त कोणतेही 4च सोडवायचे आहे. तर सोपीवाले सोडवायचे, कठीण कायले सोडवायचे आहे का नाही. तर बघा, तर याच्यामध्ये करायचं आहे पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. बघा, डोंट ट्राय सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नातू. तर त्यानं नातूला म्हणाले, तो नातूला म्हणाला का डस्ट म्हणजे धूळ उडवू नको. तर हे तुम्ही विरामचिन्हाचा जेव्हा उपयोग करणार ना, तेव्हा वाचताना तुम्हाला बरोबर वाचायला लागणार. म्हणजे कुठं थांबायचं, कोणावर शब्दावर भार द्यायचा, कुठं आश्चर्य व्यक्त करायचं, कुठं प्रश्न विचारायचा, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तरच हा सोडवायचा, नाही तर सोडवायचा नाही. बघा सोडवायचा कसा. तर सर्वात पहिले डोंट. काय म्हटलं आहे, डोंट म्हणजे इथे येणार ॲपॅस्ट्रॉफी. काल म्हणालो होतो मी, ॲपॅस्ट्रॉफी लावायचा. मग बघा, राईज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नातू. तर आता हे त्यानं नातूला म्हणाले म्हणजे त्याच्या तोंडातून शब्द निघाला. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हाही कोणाच्या तोंडातून शब्द निघणार ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लावायचं, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं. तर हे बघा, इथं 2 तुकडे झालेले आहे. म्हणजे हा जो एक सेंटेन्स आहे हा झाला आपला पूर्ण. म्हणजे हा जे शब्द आहे डोंट राईज सच अ डस्ट, हे याच्या तोंडातून निघालेले शब्द आहे नातूला म्हणताना. तर हे शब्द काय करायचे आहे, म्हणजे सेंटेन्स डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं. मग कसं करायचं बा, डोंट राईज सच अ डस्ट. इथं आपण थांबलो, तर जिथं थांबतो तिथं द्यायचा कॉमा. झालं, दिला कॉमा. मग हे कॉल्ड आउट टू नातू आणि लास्टमध्ये फुल स्टॉप. मी पहिलंच देऊन ठेवलेला होता. चला पहिलं देऊन नाही राहत, पण आता मी लिहिता होऊन जाते कधी कधी. तर इथं द्यायचा फुल स्टॉप. समजला. तर असं काय करायचं आहे, लिहायचं आहे. लिहून देऊ की समजलं. चला लिहून देतो. कसं लिहायचं बघा. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं डोंट राईज सच डस्ट आणि इथं काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आणि मग कॉमा द्यायचा. सॉरी, फुल स्टॉप नाही, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि मग इथं कॉमा द्यायचा आणि मग द्यायचं ही कॉल्ड, कोणाला केलं, आउट टू नाटू. आउट टू दिसत आहे हां, आणि नातू म्हणा नाहीतर नाटू म्हणा. नाटू नको करा हां. नंतर पहा, बट मी ना इट्स पोरिंग सेड आहे. आता इथं पण बघा, आता लक्षात ठेवा असे शब्द जसे तुम्हाला कॉल दिसेल, सेड दिसेल, सेड टू दिसेल किंवा टोल्ड दिसेल, आस्क दिसेल, असे शब्द दिसले तर म्हणायचं का ते कोणाच्या तरी तोंडातून निघालेले शब्द आहे. तर म्हणजे सेंटेन्स आहे. तर हे जे सेंटेन्स आहे, बट मी ना इट्स पोरिंग सेड आय, मी म्हणालो का, पण ती ओतत, पण मीना ओतत आहे का नाही. पोरिंग म्हणजे ओतणे. तर सेट आहे, काही फरक पडत नाही माहीत नसला तरी. बघा हे निघाले आहे, इथून द्यायचं आणि
इथे द्यायचं कॉमा आणि इथं फुल स्टॉप, कारण हे निघालेलं सेंटेन्स आहे. मग वाचायचं, बट मीना इट्स, काय केलं आपण, इट्सवर काय दिला, भार दिला. तर इथे येणार ॲपॉस्ट्रॉफी एस, पोरिंग सेड आय. चला आता लिहून घेऊ. तर पहिलं घ्यायचं डबल इन्व्हर्टेड चिन्ह घ्यायचं, बट मीना इट्स, आणि हा जो यस आहे तो ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचा आणि पोरिंग कॉमा द्यायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमा झाला खतम, आणि सेट आय आणि लास्टमध्ये द्यायचा फुल स्टॉप. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, सोडवायचं आहे. पण हा जर प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असेल तर मी आत्तापर्यंत सांगतच आलेलो आहो, काही सोडून द्यायचं, लिहायचं नाही, कारण अटेम्प्ट एनी 4 हे बरोबर लक्षात ठेवा. चला लिहून घ्या. आता बघा ए म्हणला चौथा प्रश्न आहे, मेक 4 वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हणजे ह्या शब्दापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे आहे, पण कमीत कमी 3 लेटरचे, म्हणजे त्याच्यामध्ये किती लेटर असले पाहिजे, 3 लेटर असले पाहिजे. आणि हा प्रश्न पण खूप सोपी आहे. जे तुमचं असते ना सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क, 10 पैकी 10 मार्क मिळालेच पाहिजे. तुम्हाला 80च्या आसपास म्हणजे 75+ घ्यायचे असेल तर याच्यामध्ये बिलकुल चुकलं पाहिजे नाही. पर्सेंट नाही म्हणत आहे मी, मार्क म्हणत आहे. म्हणजे 80 पैकी 75च्या वरतं, तर हे फुकटचे मार्क जाऊ द्यायचे नाही. जर तुम्ही असे केले तरच तुम्ही 90+ घेऊ शकता. तर हे खूप सोपी असते. जसं बघा एन्काउंटर आहे, तर याच्यामधले तुम्ही काय करायचे आहे, शब्द घ्यायचे, म्हणजे तोडू छोटे छोटे शब्द घ्यायचे. जसं पहा पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला भेटते काउंट, मग काय घ्यायचा, काउंट घ्यायचा, भेटला काउंट. नंतर बघा NET काय होते, नेट, तर दुसरा शब्द बनतो आपला नेट, समजला, नेट. अजून कोणता म्हणते बघा, RU आणि N, काय झालं, रन, रन सोपी शब्द आहे. अजून कोणता म्हणते, CUT, कोणता झाला, कट. असे तुम्हाला काय करायचे आहे, छोटे छोटे म्हणजे कमीत कमी 3 अक्षराचे शब्द बनवायचे, याच्यातून कापू. तुम्हाला अजून दुसरे म्हणजे बनवता येत असेल तर बनवायचे, पण आपल्याला किती बनवायचे, फक्त 4. तर सोपी 4 बनवायचे आणि लिहून टाकायचं. आता बघा 5वा प्रश्न असते, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला अशी एक आकृती असणार, त्याच्यामध्ये एक मधात शब्द राहणार आणि मग ते शब्द काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. जसं काल आपण मार्च 2020चा प्रश्न पत्रिका ॲनालाइज केला होता, तेव्हा आपल्याला इथं कोणता शब्द होता, तर वॉटर होता. आज कोणता आहे, हॉस्पिटल आहे. तर आपल्याला हॉस्पिटलशी रिलेटेड शब्द लिहायचे आहे. जसं बघा इथं देऊन आहे, फेमस देऊन आहे. हॉस्पिटल कसं आहे, फेमस आहे. तुम्ही लिहू शकता स्मॉल आहे, हॉस्पिटल स्मॉल पण राहते. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राहते, नर्स राहते, पेशंट राहते, मेडिसिन राहते, इंजेक्शन राहते, खूप साऱ्या वस्तू राहते. तर तुम्ही त्याच्यातल्या कोणत्या 1 2 3 4 तुम्हाला लिहायचं आहे ना, सोपी आहे ना. चला तर आपण लिहून घेऊ. तर काय लिहायचं, डॉक्टर. हॉस्पिटलमध्ये कोण असते, डॉक्टर. मग डॉक्टर सोबत कोण राहते, नर्स राहते. तर मग इथे लिहायचं नर्स, नर्स झाला, नर्स लिहिलं. मग बघा आता हे डॉक्टर आणि नर्स कोणाला तपासते, तर पेशंटला तपासते. मग इथं काय लिहायचं, पेशंट लिहायचं. पेशंट समजला. डॉक्टर आणि नर्स कोणाला तपासते, पेशंटला तपासते. मग पेशंटला काय मिळते, तर मेडिसिन भेटते, गोळ्या भेटते, इंजेक्शन भेटते, दवाई. तर तुम्ही इथं कोणताही एक शब्द लिहू शकता. तर इथं काय लिहायचं, मग मेडिसिन. तर हे झालं. तर बघा असे काय करायचं आहे तुम्हाला, हे डबे काय करायचे आहे, पूर्ण करायचे आहे. हे पण सोपी असते, पण जरी पण तुम्हाला ठीक आहे, कधी कधी कोणाकोणाला म्हणजे खूप गावातले जर असेल तुम्ही, ज्याला इंग्रजी लिहिता वाचता येत नाही, त्यांच्यासाठी हा पण प्रश्न कठीण असते. मग अशा वेळी काय करायचं त्यांनी, तर अशा वेळी हा प्रश्न सोडून द्यायचा. समजलं ना, सोडून द्यायचं. का सोडून द्यायचं, कारण याच्या पुढे येणारा प्रश्न जो आहे तो खूप सोपी आहे.
तर असे काय करायचे तुम्हाला दोन, जसं एक पंक्च्युएशन आणि हा डबा जर कठीण वाटत असेल तर तुम्ही हे दोन सोडवू शकता. म्हणजे 6 पैकी 4 सोडवायचे आहे. त्याच्यामध्ये पहिलावाला तर खूप सोपी असते, एक एक शब्द टाकायचे असते. दुसऱ्या याच्यामध्ये अल्फाबेटनुसार सोडवायचं असते, ते पण सोपी असते. मग एक असते जे आता आपण एन्काउंटर शब्द बघितला होता, शब्द फोडू फोडू लिहायचा आहे, ते पण सोपी आहे. याच्यानंतर येणारी वर्ड चेन ते पण सोपी आहे. तर असे 4 काय असते सोपी असते, 2 थोडेसे हार्ड असते. एक असते आपला पंक्च्युएशन मार्क, जर तुम्हाला वाचता येत नसेल बरोबर तर तुम्ही ते प्रश्न सोडवू शकत नाही, तर त्याला सोडून द्यायचं. आणि हे थोडंसं विचार करायला लावते ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे खूप बिलकुल असं वाचता येत नाही, त्यांच्यासाठी हा पण प्रश्न काय आहे कठीण आहे. मग त्यांनी काय करायचं, याला पण सोडून द्यायचं. आणि जो दुसरा याच्यानंतर येणार आहे वर्ड चेन, तो सोडवायचा, तो खूप सोपी असते. पण तुम्ही माझे विद्यार्थी आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुमच्यासाठी तर सर्व सोपीच वाटत असेल, आहे की नाही, बरोबर आहे ना. चला मग लाईक आणि सबस्क्राईब करून टाका नसन केले तर, आणि शेअर पण करा, त्यांना शेअर करा ज्यांना याची आवश्यकता आहे. म्हणजे आपला मित्रमैत्रिणी भाऊ बहीण असू शकते ना, त्यांना पण चांगले मार्क मिळाले पाहिजे, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. लिहून घ्या. मग याचा पुढचा प्रश्न आपण पाहून घेऊ. ए म्हणला 6वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न लास्ट असते आणि हा खूप सोपी असते. काय करायचं आपल्याला, वर्ड चेन लिहायची आहे. वर्ड चेन कशी लिहायची, लास्टचा शब्द बघायचा, लेटर बघायचं. जसं इथं ई आहे तर ई पासून एक शब्द बनवायचा, मग इथे जे लास्टमध्ये येणार त्याच्यापासून, मग त्याच्यापासून, मग त्याच्यापासून, असे काय करायचे 4 शब्द लिहायचे आहे. खूप सोपी असते, पण थोडीशी चूक होऊ शकते. कशी चूक होऊ शकते, मी काल सांगितलं, माझ्या क्लासच्या मुलीनं चुकवलं होतं. मी परत सांगत आहे तुम्हाला. का सांगत आहे, कारण तुमच्या हातानं चूक झाली पाहिजे नाही. कारण इथं वाचताना इथं काय दिसते आपल्याला, नाऊन. तर नाऊनच लिहायचे. नाऊन म्हणजे काय, आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्याचं जेव्हा आपल्यासमोर चित्र बनते ते झालं नाऊन. तुम्ही विचार करा, आता तुम्ही विचार करा, शाळा झालं, तुमची शाळा आली तुमच्या डोळ्यापुढं, पंखा आला, पंख्याचं चित्र बनलं का नाही, ॲपलचं चित्र बनलं, लाल लाल ॲपल, आहे का नाही. तर असं ज्याचं आपल्यासमोर चित्र बनते त्याला काय म्हणायचं, नाऊन म्हणायचं. नाऊन म्हणजे नाव, काय मोठी गोष्ट आहे का नाही. तर हे असे लिहायचे असते. कधी कधी इथं काय होते, इथं असते वर्ब असते, कधी ॲडजेक्टिव्ह असते, मग अशा वेळी गडबड होते. आपण वाचत नाही, फटाफट लास्टचं पाहतो आणि लिहून टाकतो, 0 भेटून जाते. तर बघा आता इथं आहे ई, तर ई पासून कोणता शब्द बनते तो आपल्याला लिहायचा आहे. तर ई पासून ईगल बनते. ईगल माहिती आहे ना, गरुड, आहे का नाही. तर ईगल लिहायचा, मग लिहायचं ईगल झाला. पुन्हा डबल ई आला. आता ई आला तर मग काय झालं, एलिफंट. एलिफंट माहीतच आहे ना, मग एलिफंट लिहायचं, एलिफंट. आता टी आला, मग टी पासून ट्री बनवायचं. पुन्हा ई आला, काही फरक पडत नाही. ई आला तर इंजन लिहायचं, मनसेचं इंजन. तर इथं लिहायचं इंजन, जी आहे इंजिन, हा एन आहे. चला हुडकू येत नसन, घ्या इंजिन, आहे का नाही. तर असे काय करायचे तुम्हाला, सोपी सोपी काय करायचं सोडवायचे आहे. तर असे काय करायचे तुम्हाला, सोपी सोपी सोडवायचे आहे. बघा किती सोपी असते. लास्टचा पकडायचा इंजन, डबल ई आला, ई पासून एलिफंट, टी आला, टी पासून ट्री, ई आला, ई पासून इंजिन. तर असे सोडवायचे आहे. तर हे सोपी आहे. तर असे तुम्ही 4 कोणते सोडवायचे सोपीवाले आणि 2 नाही सोडवायचे, पण पूर्ण पेपर सोडवायचा. हे 10 मार्क आणि ट्रान्सलेशनचा व्हिडिओ देऊन आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नसन बघितलं तर बघून घ्या. ते 5 मार्क, 10 आणि 5 15 मार्क कुठंच गेले पाहिजे नाही, कारण हे फुकटचे मार्क आहे. चला लिहून घ्या. बघा बी मध्ये, डू ॲज डायरेक्टच्या बी मध्ये काय दिलेलं आहे, एक फ्रेज असते आणि एक क्लॉज असते. आता फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. आत्ता फक्त एवढं सांगू शकतो की इथे जे देऊन आहे क्लॉज, टू शो ऑफ, याच्यापासून आपल्याला एक सेंटेन्स बनवायचं आहे. म्हणजे असं एक सेंटेन्स बनवायचं आहे ज्याच्यामध्ये टू शो ऑफ, शो हा शब्द आला पाहिजे. आणि ॲड अ क्लॉज, क्लॉजमध्ये असं म्हणजे क्लॉज म्हणजे असं आहे, म्हणजे जिथे हे क्लॉज दिसतंय ना, तर हे असं एक सेंटेन्स बनवायचं याच्यापासून ज्याच्यामध्ये आय नो अ डॉक्टर हा क्लॉज आला पाहिजे. आता फक्त एवढं समजा का याच्यापासून आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे, ते पण मिनिंगफुली. काही बनवून ठेवायचं नाही, काही बनवून ठेवलं तर मोठा जात अंडा भेटते तुम्हाला. तर बघा हे पण सोपी असते, थोडंसं कठीण जाऊ शकते तुम्हाला, पण बघा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला काही कठीण जाणार नाही. तर टू शो ऑफ, आता शो ऑफ म्हणजे तर माहीतच आहे ना काय होते,
ते खूप शो ऑफ करते आहे की नाही, असं म्हणतो ना, बरेच वेळा हा शब्द ऐकलेला आहे. तर कोण्या कोण्या गोष्टीचं शो ऑफ करते, जसं नवीन बाईक वगैरे घेतली तर बरेच जण शो ऑफ करते, ड्र ड्र इकडून तिकडून असे काय करते, चालवते, असे कट्ट मारते, म्हणजे शो ऑफ करते, दाखवते त्याने माझ्याजवळ बाईक आहे म्हणून. चला आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त सेंटेन्स बनवायचं आहे. तर कसं बनवायचं बघा, टू शो ऑफ. तर याच्यापासून बनवायचं, चला बनवून देतो तुम्हाला, मग त्याचा अर्थ सांगतो बघा. ही लाईक टू शो ऑफ, टू शो ऑफ. बघा याच्यामध्ये आलेलं आहे टू शो ऑफ, टू शो ऑफ आलं, टू शो ऑफ हिज न्यू बाईक. चला, ही लाईक टू शो ऑफ हिज न्यू बाईक, म्हणजे त्याला त्याच्या नवीन बाईकचं शो ऑफ करायला आवडते, सगळ्यांनाच आवडते आहे का नाही. चला समजला. तर अटेम्प्ट एनीवन, कोणतंही एकच सोडवायचं. आता हे जर तुम्ही सोडवलं तर खालचं सोडवायचं नाही, किंवा खालचं तुम्हाला सोपी वाटत असेल तर खालचं सोडवायचं, वरचं नाही सोडवायचं, पण कोणतंही एकच सोडवायचं. या क्लॉजमध्ये काय देऊ नये, आय नो अ डॉक्टर, मला तो डॉक्टर माहीत आहे बा, समजलं. तर याचं काय करायचं आपल्याला, आता याच्यापासून बनवायचं आहे. तर सुरुवात कशी करायची, क्लॉजची सुरुवात इथूनच होणार. काय देऊ नयेचा, आय नो अ डॉक्टर, आय नो अ डॉक्टर झालं. आता याच्या पुढं आपल्याला लिहायचं आहे. मग याच्या पुढं तुम्ही लिहू शकता, हू वर्क्स इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल, दिसतं ना, हू वर्क्स इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल असं तुम्ही लिहू शकता. तर चला लिहायचं, हू वर्क्स इन अ गव्हर्नमेंट, येत आहे, हां ठीक आहे, गव्हर्नमेंट आणि इकडे येणार हॉस्पिटल. झालं. अशा प्रकारे काय करायचं आहे, क्लॉज पण आपल्याला सेंटेन्समध्ये बदलवायची आहे. बनवले सेंटेन्स आहे, सोपी वाटत आहे तुम्हाला, तर मग लाईक करत चला, सबस्क्राईब करा, नवीन असेल तर लिहून घ्या. आता बघा बी मध्ये पहिला प्रश्न, म्हणजे पहिला तर सोडवला, आता दुसरा बघा, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. म्हणजे हे या शब्दाला आपल्याला काय प्रिफिक्स किंवा सफिक्स आपल्याला लावायचे आहे. जर तुम्हाला नसेल समजत तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की याच्या पुढे किंवा मागं असा शब्द टाकायचा आहे ज्याच्याकरता याचा अर्थ बदलला पाहिजे. जसं इथे हॅपी आहे नाही, पे आहे, जसं मी ह्या पेच्या पहिले जर आर ई लावलं आणि त्याच्या बाद पे लिहिलं तर हे काय झालं, रीपे आहे का नाही. पे म्हणजे पैसे देणे, रीपे म्हणजे परत पैसे देणे, बदलला अर्थ. इथे आहे हॅपी, जर हॅपीच्या पहिले मी यू एन टाकलं आणि हॅपी लिहिलं तर काय झालं मग, अनहॅपी, अर्थ बदलला आहे का नाही. सोपी आहे ना. तर हे पण फुकटचे मार्क आहे. हे सोडवायचं किंवा हे अटेम्प्ट एनी वन, म्हणजे दोनपैकी एक सोडवायचं, हे सोडवा किंवा हे सोडवा. याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण इथे सेंटेन्स बनवावं लागते. म्हणजे शब्द तेच आहे बघा, पेचं पे आणि हॅपीचं हॅपी, शब्द तेच आहे पण आपल्याला सेंटेन्स बनवावं लागते. सेंटेन्स बनवायच्या भानगडीत पडायचं नाही. सीधं काय करायचं आहे, प्रेफिक्स सफिक्स लावायचं आणि मोकळं करायचं याला. आता बघा इथं पे शब्द आहे, तर पे पासून आपल्याला एक सेंटेन्स बनवायचं आहे. मग कसं बनवणार पेचं, जसं तुम्ही म्हणू शकता आय पे माय स्कूल फी, मी माझी स्कूल फी पे केली आहे का नाही. तर लिहायचं आय पे माय स्कूल आणि फी, स्कूल फीज झालं. याच्यामध्ये पण दोघांपैकी एकच बनवायचं आहे, पेचं बनवा नाही तर हॅपीचं बनवा, एक सेंटेन्स बनवायचं. नंतर आता हॅपीचं बनवू आपण. तर हॅपीचं कसं बनवायचं पहा, शी फील्स व्हेरी हॅपी टुडे, दिसत आहे, हां, शी फील व्हेरी हॅपी टुडे, आज ती खूप हॅपी फील करत आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, लँग्वेज स्टडी सोडवायची आहे. 10 मार्काची, 10 पैकी 10 मिळाले पाहिजे, जाऊ द्यायचे नाही. तर हे आहे फुकटचे मार्क आहे, बिलकुल सोपी. याच्यासाठी काही जास्त अभ्यास वगैरे करावा लागत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा, कमेंटमध्ये कमेंट करा. आणि अजून तुम्हाला 10वीमध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ते पण सांगा. एका मुलाने कमेंट केली होती, शायद पाटील नावाचा आहे, तर त्यानं म्हटलं होतं का एक वन शॉट घेऊन या ग्रामरचा.
तर लवकरच घेऊन येणार. जसे आपले पेपर खतम होणार सोडवणं तसा मी एक वन शॉट घेऊन येणार, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ग्रामरचे काय देणार, क्वेश्चन देणार, जे तुम्हाला काय होणार, मदत होणार त्याची. तर असे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर पहिलेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे काय होणार, तुम्हाला हिंडत बसायचं काम मिळणार, म्हणजे हिंडत बसायचं काम राहणार नाही. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे जे मी दिले आहे याचा चांगला सराव करा. तुमच्याजवळ अजून जुने पेपर असेल तर त्याचा पण चांगला सराव करा. आपल्याला चांगले मार्क मिळाले पाहिजे. चला लिहून घ्या.